जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, पेन्शनधारकांसाठी आता जगडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अधिदान व लेखा कार्यालय म्हणजेच कोषागार कार्यालयातून अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक, अतिशय उपयुक्त महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कोणत्या त्या सूचना किंवा कोणते लाभ अनुज्ञेय होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं अधिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयाचं महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। अर्थात राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। कारण राज्य शासकीय कर्मचारी असोत किंवा पेन्शनधारक असोत, ते आपलं काम प्रामाणिकपणे करत असताना काही बाबी त्यांच्या राहून जातात आणि या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण अशा बाबी ज्या आहेत त्या कोणकोणत्या पूर्ण करायच्या आहेत आणि या संदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। शासकीय कर्मचारी यांना शासन सेवेत रुजू झाल्यावर विहित मुद्दीत काही बाबींची पूर्तता करावी लागते, अन्यथा त्यांच्या शासकीय सेवेवर परिणाम होत असतो। त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर विविध प्रकारची विविध नमुन्यातील नामनिर्देशन पत्र जे आहेत म्हणजेच नॉमिनेशन फॉर्म्स कार्यालय प्रमुखानं स्वीकृत केलेली कार्यालयात सादर करावी लागत असतात आणि शासकीय कर्मचाऱ्यास विविध विकल्प, ऑप्शन्स, वचनपत्र, शपथपत्र विहित मुदतीस कार्यालयात सादर करणं आवश्यक असतं आणि त्यातही कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबास मिळणाऱ्या शासकीय रकमा सुलभतेने मिळण्याकरता द्यावयाच्या विविध नामनिर्देशन पत्रांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सादर केलेली नामनिर्देशन पत्र फक्त सादर करून चालत नाही, तर ते नेहमी अद्ययावत करणं आवश्यक असतं। जसं की विवाह झाल्यानंतर, अपत्य झाल्यावर किंवा इतर कोणत्याही बाबीमुळे त्यांच्या कुटुंबात बदल झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची विविध नामनिर्देशन पत्र अद्ययावत केली पाहिजेत। परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की अधिदान व लेखा कार्यालयातील काही कर्मचारी यांनी आपली काही नामनिर्देशन पत्र सादर केलेली नाहीत किंवा काहींची ती अद्ययावत नाही। परिणामी काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही अप्रिय घटनामुळे त्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय देय रकमा अदा करत असताना अडचणी आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने या अडचणी येऊ नयेत, त्यामुळे प्रत्येक शासकीय कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी या बाबी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत। या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती करून घेतली पाहिजेत आणि या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। वरील सर्व बाबींचा विचार करता अधिदान व लेखा कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सूचना देण्यात येत आहेत। खालीलप्रमाणे सूचना आहेत। प्रत्येक कर्मचाऱ्यांना सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणेच नामनिर्देशन पत्र म्हणजेच नॉमिनेशन फॉर्म पत्र सादर करणं आवश्यक आहे व त्यांनी खालीलप्रमाणे विविध नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहेत याची खात्री करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिलं, राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी, मृत्यूनी सेवा उपदान, कुटुंब निवृत्ती वेतन, राष्ट्रीय निवृत्ती वेतन, राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना, कुटुंब प्रमाणपत्र अशा पद्धतीची ही पत्र भरलेली आहेत की नाही बघणं गरजेचं आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचं NPS नामनिर्देशन पत्र हे सेवार्थ प्रणाली किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली नेहमी अद्ययावत राहील याची दक्षता संबंधित कर्मचाऱ्यांना घ्यावीची आहे आणि वरील नामनिर्देशन पत्र जे आहेत ते अद्ययावत आहेत, ते कार्यालय प्रमुखानं स्वीकृत केलेले आहेत, ते सेवा पुस्तकात चिकटवलेले आहेत, सेवा पुस्तकात त्याची नोंद घेतलेली आहे। त्या सर्वांची स्वीकृत नामनिर्देशन पत्राची एक प्रत स्वतःकडे ठेवायला हवी। ईमेल, गुगल ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, फिजिकल या पद्धतीनं ती स्वतःकडे ठेवायला हवी आणि याची खात्री स्वतः कर्मचाऱ्यांना करायची आहे। सर्व नामनिर्देशन पत्र भरून देताना ती परिपूर्ण असतील याची त्यांनी दक्षता घ्यावीची आहे। सर्व नामनिर्देशन त्यांच्या कुटुंबात झालेल्या बदलानुसार नेहमी अद्ययावत राहतील याची सर्व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी। शासकीय कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतरचे मिळणारे फायदे विहित वेळेत मिळण्यासाठी त्यांचा सेवा कालावधीतील महत्त्वाच्या बाबींची यादी, तपासणी सूची, चेकलिस्ट स्वरूपात सोबत जोडलेली आहे ती माहीत करून घेणं आणि त्या संबंधित सगळं कागदपत्र जे आहेत, सर्व कागदपत्र जे आहेत ती आहेत का नाही ते पाहणं गरजेचं आहे। त्याप्रमाणात सर्व पूर्तता आपल्या सेवा पुस्तकात होत असल्याची खात्री प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतः जातीनं करायची आहे। प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या दुय्यम सेवा पुस्तकात देखील आवश्यक त्या सर्व नोंदी असल्याची खात्री करावी व दुय्यम सेवा पुस्तक देखील नेहमी अद्ययावत राहील असं पाहावं।
जे कर्मचारी स्वतःची नामनिर्देशन पत्र अद्ययावत करण्याची कार्यवाही करणार नाहीत त्याबाबत ते सर्वस्वी स्वतः जबाबदार असणार आहेत। अधिक माहितीसाठी सर्व नामनिर्देशन पत्रांच्या छायांकित प्रती व सॉफ्ट कॉपी या परिपत्रकाच्या सोबत जोडलेल्या आहेत, त्याचाही वापर नामनिर्देशन करत असताना करावायचा आहे। सदरच्या सूचना या फक्त मार्गदर्शक स्वरूपात असून प्रत्येक कर्मचाऱ्यानं शासनानं वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे आपली सर्व नामनिर्देशन पत्र व आपलं सेवा पुस्तक जे आहे ते अद्ययावत करण्याबाबत तसेच आवश्यक त्या प्रणालीत बदल करण्याबाबत खबरदारी घ्यावीची आणि या संदर्भातलं वित्त विभागाचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या अनुषंगानं सेवा पुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी दर्शवणारं विवरणपत्र जे आहे ते समोर दिलेलं आहे। याच्यामध्ये अधिकाऱ्याचं, कर्मचाऱ्याचं नाव, सध्याचं पदनाम, जन्मदिनांक, शैक्षणिक पात्रता, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, सेवानिवृत्तीचा दिनांक अचूक नोंदवणं अपेक्षित आहे। वर्गवारी सर्वसाधारण असेल, आरक्षित असेल तर त्याचा तपशील नमूद करणं गरजेचं आहे। सेवार्थ ID म्हणजेच शालार्थ ID असणं गरजेचं आहे। आणि हा जो तपशील आहे म्हणजेच सेवा पुस्तकात ज्या गोष्टी भरायच्या आहेत त्या प्रामुख्यानं भरण्यासाठी हे विवरणपत्र देण्यात आलेलं आहे। या संदर्भात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यानं, पेन्शनधारकांना या गोष्टी तातडीनं तपासून घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पहिल्या पानावरील सर्व रकाने भरलेली आहे त्याची खात्री करणं, प्रथम नियुक्तीच्या आदेशाची व हजर दिनांकाची नोंद आहे का नाही बघणं, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अद्ययावत नोंद आहे का नाही, विवाहानंतर नाव बदलाची नोंद केलेली आहे का नाही, जन्मदिनांक, जन्मतारखेची पडताळणी, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती दिनांक, मागासवर्गीय असल्यास जात वैधता प्रमाणपत्र आहे का, वैद्यकीय तपासणी नोंद आहे का, चारित्र्य पडताळणी नोंद केलेली आहे का, स्वग्राम घोषित केल्याची नोंद आहे का, भविष्य निर्वाह निधी किंवा NPS क्रमांक दिलेला आहे का, गट विमा योजना तपशील आहे का, गट विमा योजना 1982चं सभासद आदेशाची नोंद आहे का, त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्रांची नोंद आहे का, या सगळ्या गोष्टी समोर स्क्रीनवर आपल्याला दिसतात। या वाचून त्या व्यवस्थित आहेत का नाही या बघणं गरजेचं आहे। नामनिर्देशन पत्राची नोंद घेत असताना या सगळ्या गोष्टी माहीत असणं किंवा या गोष्टीची पूर्तता करणं आवश्यक आहे। या समोर आपल्याला स्क्रीनवर दिसतात। या संबंधित या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे आणि या संदर्भातल्या चा पुरावा जो आहे तो सोबत या परिपत्रकाच्या सोबत जोडलेला आहे। त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींची खात्री करून या सगळ्या गोष्टी सेवा पुस्तकात नोंद आहेत का, आपल्याकडं याची दुबार प्रत आहे का, या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। कर्मचाऱ्याची सही, कार्यालय प्रमुखाचं पदनाम, स्वाक्षरी या सगळ्या गोष्टी परिपूर्ण पद्धतीनं करणं गरजेचं आहे। राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 खालील लाभासाठी नामनिर्देशन पत्र आहे, इथं समोर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, हे भरून ठेवणं गरजेचं आहे। याच्यामध्ये नामनिर्देशनाचा नमुना दिलेला आहे, हा भरून ठेवणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची पूर्तता तातडीनं करणं किंवा वेळोवेळी या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, सूचनापत्र ज्या असतील त्या व्यवस्थित पद्धतीनं शासकीय कर्मचाऱ्यांनी करून घेणं अपेक्षित आहे। आणि कुटुंब निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशन याची प्रत सोबत जोडलेली आहे। या अनुषंगानं नामनिर्देशनाचा नमुना जो आहे, अपघात विमा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कुटुंबाचा तपशील, या सगळ्या गोष्टी पूर्ण पद्धतीनं भरलेल्या आहेत का नाही, वेळोवेळी या संदर्भात पडताळणी करणं शासकीय कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी आहे। आणि या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। या अनुषंगानं हे परिपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनचा प्रस्ताव, ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव दाखल करत असताना या सगळ्या गोष्टींची खातरजमा होत असते। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि या संदर्भातली माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा।